Start. So once again, very warm welcome and very good evening to all of you. या ठिकाणी आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितले स्टेट द लिमिटेशन्स ऑफ दी बोर्स ॲटॉमिक मॉडेल. तर या ठिकाणी बोर्स ॲटॉमिक मॉडेलचे लिमिटेशन्स काय काय आहेत हे आपण डिस्कस केलं मागच्या लेक्चर मध्ये. 4 लिमिटेशन होते. एकदा मी रिवाइज करतो. पहिले लिमिटेशन होतं बघा, बोरचं ॲटॉमिक मॉडेल हे फक्त हायड्रोजन ॲटम आणि हायड्रोजन लाईक ॲटम याचाच ॲटॉमिक स्पेक्ट्रा एक्सप्लेन करू शकतं. म्हणजे काय, इट कुड नॉट एक्सप्लेन लाईन स्पेक्ट्रा ऑफ दी ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन, म्हणजे हायड्रोजनच्या व्यतिरिक्त एक्सप्लेन करू शकत नाही. त्याच्यानंतर मी या ठिकाणी सांगितलं जी लाईन आहे, ओके, इमिशन लाईन्स असतात, इमिशन लाईनची जी इंटेन्सिटी आहे ती काय होते, प्रत्येकाची व्हॅरी होते. ओके, आणि त्यांनी ही व्हॅरी का होते ते एक्सप्लेन केलं नाहीये. म्हणजे सेकंड पॉईंट काय आला, इट कुड नॉट एक्सप्लेन व्हॅरिंग इंटेन्सिटी ऑफ द इमिशन लाईन्स. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट काय होता, इट डझंट एक्सप्लेन वाय द ऑर्बिट्स ऑफ द इलेक्ट्रॉन टेकन ॲज अ सर्क्युलर. म्हणजे सर्क्युलर ऑर्बिटच आपण का घेतलेला आहे, वाईल इलेप्टिकल ऑर्बिट्स आर ऑल्सो पॉसिबल. इलेप्टिकल ऑर्बिट बी हे पॉसिबल होतं, बट त्यांनी असं घेतलेलं नाहीये, असं त्याचं एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेलं नाहीये. त्यांनी म्हणजे कुणा, बोर बाबांनी आपल्या. ओके, आणि त्याच्यानंतर चौथा पॉईंट सांगितला, इट डज नॉट कन्सिडर वेव्ह प्रॉपर्टीज ऑफ द इलेक्ट्रॉन. चला याला तुम्हाला लिहून देऊ का रे, हे 4 पॉईंट सोपे आहे. 4 पॉईंट लिहून देतो, कारण की नंतर तुम्ही विसरून जाताल. लिहून देऊ 4 पॉईंट. ओके ठीक आहे, लिहून घ्या बेटा. ओके, कोणाला गाणं येतं का रे, गाणं म्हणा बरं, तोपर्यंत मी रप करतो. अरे लाजू नका, इथं कुणाचा आवाज चांगला आहे. आता असं म्हणू नका की सर तुम्हीच म्हणा. चलो ठीक है, जल्दी फटाफट मैं यहाँ पर रब कर रहा हूँ. आप यहाँ पर दोस्तों देख रहे हैं मैं किस तरीके से रब कर रहा हूँ. मजा आ रहा है ना. चलो ठीक आहे, चला रे लवकर लवकर लिहून घेऊया पॉइंट. इट कुड नॉट एक्सप्लेन लाईन स्पेक्ट्रा. ओके, राईट ऑन द फर्स्ट लिमिटेशन. इट कुड नॉट एक्सप्लेन line spectra of atoms. It could not explain line spectra of atoms other than hydrogen. Atoms other than hydrogen atom and hydrogen like atom okay, hydrogen like atom. So this is the first point. The second point, it could not explain varying intensity of the emission line. Okay, so this was the second point. So it could not explain varying intensity of emission line. Varying intensity of emission lines. ओके, इमिशन लाईनची व्हॅरिंग इंटेन्सिटी म्हणजे इंटेन्सिटी व्हॅरी का होत आहे हे त्यांनी एक्सप्लेन केलं नाही. इमिशन लाईन्स. ओके, सो दिस इज द सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंटला, it does not explain why orbits of electron taken as a circular. Write down the third point. It does not explain why orbits of electron taken as circular. Explain why orbits of electron taken as circular. While elliptical orbits are also possible. Okay, while elliptical orbits are also possible. Chalo, last point. It does not consider
Consider wave properties of the electron. Wave properties of electron. Yes. आलं लक्षामध्ये सर्वांच्या 4 पॉइंट. Yes or no? Yes, sir. ओके, थँक्यू. चला ठीक आहे, तर थांबायचं या ठिकाणी. Okay, sir. टाइम किती झालाय? झाला आपला टाइम? 6:30. हा, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबवत आणि उद्याचा टायमिंग जो आहे तो तुम्हाला व्हॉट्सअप केला जाईल. ओके, चला ठीक आहे.